हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? नवीन काहीतरी खावंसं वाटतंय ना, तेच तच खाऊन बोर झालाय ना तुम्ही पण? मग पोह्याचं कटलेट करूया का? त्यासाठी 1 कप पोहे घेतलेले आहेत. स्वच्छ चाळून घ्यायचे आणि मग धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. त्यात थोडं पाणी घालून 5 मिनिटं असंच सोडून द्यायचं आहे. आता चांगले पाणी पण मुरलेलं आहे पोह्यामध्ये. असे चांगले कुस्करून घ्यायचे आहेत. भाज्या आपण इथं चिरून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. भरपूर भाज्या घातल्या तरी पण चालतील. सर्वांच्याच पोटात भरपूर भाज्या जातील असा पोह्याचा लगदा करून घेतलेला आहे. त्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. ओरिगॅनो घातलेलं आहे मी इथं. ओरिगॅनो आवडतं ना मुलांना. आणि चिली फ्लेक्स पण घालून घेतलेले आहेत. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 4 बटाटे उकडून सोलून स्मॅश करून घेतलेले आहेत, ते पण घालून घ्यायचे आहेत. धन्याचा कूट आहे, गरम मसाला घालायचा आहे. आता तिखट घालून घ्यायचं आहे थोडं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. असे कटलेट सारखे गोल करून घेतलेले आहेत. कॉर्नफ्लॉवर आहे, त्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत कटलेट सगळे. तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडक झाल्यावर तळून घ्यायचे आहेत चांगले. मस्त लागतात कटलेट आणि भाज्यासुद्धा आहेत भरपूर, त्यामुळे सर्वांनाच आवडतील. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कटलेट तळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, त्यामुळं गडबड करायची नाही, नाहीतर ते तुटू शकतात. त्यामुळं जास्त कडक झाल्यावर, लालसर झाल्यावरच काढून घ्यायचे तसे. मस्त इथं आपले कटलेट तयार झालेले आहेत. टिश्यू पेपरवर सगळे काढून घ्यायचे आहेत. मस्त पोहा आलू कटलेट तयार आहेत. मग कोण कोण करून बघताय? चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.